आपण आलो आहोत मालवण कुडाळ मतदारसंघात। मालवण बंदर जेठी परिसरात जाणून घेऊया लोकांचा निर्धार। लोकनिर्धार चॅनलच्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये। नेमकी हवा कुणाची असं काय वाटतं तुम्हाला? निलेश राणे निलेश राणे की वैभव नाईक? निलेश राणे येतील। म्हणजे तुम्हाला काय असं वाटतंय? थोडासा वेळ घेतला तुम्ही सांगायला। असं काय नाही, आता आमची जी समस्या आहे ती निलेश राणे सोडवत आहे, त्यामुळे मी आपलं म्हणतं निलेश राणे जेवू दे, आमची तरी सगळ्या स्त्री वर्गाची जी काही समस्या आहे ती दूर होईल। ऑलरेडी विद्यमान सरकारने 1500 रुपये महिना एक लाडकी बहीण योजना सुरू केलेलीच आहे, तर त्याबद्दल तुम्ही कशा व्यक्त व्हाल? एक चांगली योजना चालू केली आहे त्यांनी, बरेच फायदे आहेत, त्यामुळे होत आहेत, उपयोग पडतोय आम्हाला त्या पैशांचा काही। बरं, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तुमच्या अजून कोणत्या मागण्या असतील किंवा अजून तुम्हाला वाटतं की पर्यटन मालवण एक पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन आहे, त्याच्यामध्ये मालवण शहर मालवण तालुका एक सुंदर सुसज्ज आहे पर्यटनासाठी, भरपूर पर्यटक येत असतात। तुम्ही पर्यटक व्यावसायिक म्हणून तुमच्या काही अजून आम्हाला काही ते कायमस्वरूपी जागा नाहीये ही, ते आमची मागण्या घेणे कायमस्वरूपी नको, पण निदान आम्हाला इथे भाडे तत्वावर तरी आम्हाला चालू करून मिळून ही एक इच्छा आहे, बाकी काही नाही। धन्यवाद। आगामी निवडणुकीच्या या 20 तारीखला जे धुमचक्री सुरू होणार आहे, निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक एकमेकांसोबत आहेत, काय सांगाल कोणाची हवा? राणे साहेब निलेश राणे साहेब। हो, तुम्हाला असं काय वाटतं की निलेश राणे यायला पाहिजे? कारण कसं त्यांची कामं आहेत, नारायण राणे साहेबांची कामं वगैरे आहेत, त्यामुळे या बाजूला तर थोडा बदल आता हवाच आहे। तुम्ही एक पर्यटक व्यवसाय आहात, पर्यटक व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगाल? त्यासाठीच म्हणतोय बदल व्हायलाच पाहिजे, पर्यटनाच्यासाठीच सांगतोय, कारण 10 वर्षात तेवढी नाहीच झाली कामं, त्या दृष्टीने बदल हवाच। तुम्हाला जी सरकारची योजना होती 1,500ची, ही म्हणजे आता किती महिने झाले तुम्हाला त्या योजनेचा तुम्ही लाभ घेताय? 3 महिने झाले तुम्ही, आणि त्याबद्दल तुम्ही चालू विद्यमान सरकारचे आभारी मानले। आता तुम्हाला काय वाटतं की ह्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येऊ शकेल? म्हणजे आपल्याला काय वाटतं हे बोलू शकता तुम्ही? इच्छा आहे की आज सरकार यावं, कारण आम्हाला त्यांनी एवढं मदत केली आहे, तर मग त्यांनी ते आले तर पुढे आम्हाला मदत होईल त्यांच्याकडून असं वाटतं। नक्कीच, धन्यवाद। हे जसं वांडर कसा पाऊस लागला का उद्या घर, तसं आमचं चाललेलं आहे, कुठेच नाही आहे। आज किती वर्ष आली, 97 सालापासून आम्ही आहोत इथे, पण आम्हाला एका ठिकाणी कुठेच देत नाहीये, बाकी काय। आता आम्ही इथे आहोत, तर उद्या आता यांचं निवडणूक झाली की उजवी करणार, मग कुठे जाणार एवढा माल भरून आम्ही? मग यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले नाही? आम्ही प्रयत्न खूप केले, MNB पर्यंत जाऊन आलो। म्हणजे पर्सनली असे कोणाला भेटलात का, कोणत्या राजकीय वर्तुळातील नाही, तसं राजकीयचं हे नाही तसं, कारण आज एक राजकीय असणार तर उद्या दुसरा असणार असं। म्हणजे आज एक नेता निवडून आलेला असणार, उद्या एक नेता निवडून आलेला असणार असं, त्याच्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत कोणाकडे गेला नाहीये। सध्या निवडणूक लागलेली आहे 20 तारीखला, काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल, निलेश राणे की वैभव नाईक? तुम्ही आलं तरी आम्हाला दुकानं लावायला जागा द्यायला सांगा, बाकी काय नाही। मग तुमचं काय मत आहे नेमकं? निलेश तुम्हाला काय वाटतं कोण येईल, वैभव नाईक की निलेश राणे? राणे। तुम्हाला असं काय वाटतं की निलेश राणेच या विधानसभेला निवडून येतील? कारण त्याने भरपूर काम केलेले आहे ना कोकणात। अच्छा, कोकणात बहुतेक त्याने काम केलेलं असल्यामुळे निलेश राणे येतील। बरं, तुम्ही आता इथे पर्यटनाच्या ठिकाणी, आता समोर समुद्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला सुद्धा आहे, आणि इथे छानपैकी पर्यटन चालू असतं, मग या पर्यटनामध्ये तुम्हाला अशा कोणत्या बाजूने मदत वगैरे काही झालेली आहे का? हा, इथे आम्हाला दुकानात आल्याला परवानगी देत नव्हते, निलेश राणांकडे आम्ही नारायण राणांकडे गेलो, त्यावेळी त्याने आम्हाला परवानगी दिली। म्हणजे आता तुमची हक्काची एक स्थिर जागा तुम्हाला मिळालेली आहे? हक्कासाठी नाही, 1 महिन्यासाठी दिली, आता पुढे बघूया निवडून आल्यावर काय करतात ते, निवडून आल्यावर करतील असा अंदाज आहे, त्यामुळे आमची मतं त्यांनाच आहे। बरं, लाडक्या बहीण योजनेचा तुम्हाला काही फायदा झालेला आहे का, तुम्हाला ती योजना लागू पडलेली आहे का? हो, लागू पडलेली आहे, आम्हाला आले 7,500 रुपये। त्याबद्दल काय सांगाल, कसं व्यक्त व्हाल तुम्ही? त्यांचं धन्यवाद। सध्या विधानसभा निवडणूक सुरू होते, 20 तारीखला निवडणूक लागलेली आहे, तुम्हाला काय वाटतं इथून वैभव नाईक येतील की निलेश राणे येतील? निलेश राणे येतील। निलेश राणेंच्या इकडच्या कार्यप्रणालीबद्दल काय सांगा? निलेश राणेंच्या कार्यप्रणालीबद्दल म्हणजे आम्ही जेव्हा जातो ना राण्यांकडे, त्यांच्या वडिलांकडे भेटायला, तेव्हा ते आमचे प्रश्न सोडवतात,
आता तुम्ही इथे पर्यटन सध्या जे सुरू आहे, मग या पर्यटनासाठी तुमच्या इकडे म्हणजे अशी कोणत्या मागण्या वगैरे आहेत किंवा पर्यटन कशा बाबतीत इथे कशा पद्धतीने चालू आहे? चालू आहे म्हणजे म्हणजे भरघोस म्हणजे सध्या सुट्टी असल्यामुळे तर आधी पर्यटन भरपूरच लोक आहे आणि बोटीची सुविधा पण चांगली आहे. आमचा पण सहकार म्हणजे दुकानवाल्यांचा, लघु उद्योगवाल्यांचा चांगलाच आहे. बरंचशी सध्याच्या विद्यमान सरकारने लाडकी बहीण योजना जी सुरू केलेली आहे, तर त्याचा फायदा तुम्हाला काही मिळालेला आहे का किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला त्याचा फायदा मिळालेला आहे का? कुटुंबाला आमच्या मिळालेला. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? उलट ते चांगलंच आहे ना. आम्ही काय भाजपवाले जाऊ, त्यामुळे आम्हाला तोटा असं वाटतच नाही. आता माझं आहे ते माझं ज्येष्ठ नागरिक आहे ना, ज्येष्ठ नागरिक निधी मला पोच आहे सरकारकडून दर महिन्याला 3000 रुपये. आणि परत सिंधू रत्न म्हणून मच्छीमारांसाठी सुविधा आहे ना, ती पण चालू केली आहे कोणी दीपकच्या सरकारने. आता निलेश राणे निवडून आले की ते इथले आमदार होणार, मग ते देणार. कुठूनही चांगलाच होणार. लोकनिर्धारच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये आपण पाहिले मालवण कुडाळ मतदारसंघात मतदार राजांचा आवाज कुणाच्या बाजूने आहे.